नमस्कार, मी प्राची साळुंखे मुद्दा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। कोळसा ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीचा वापर होत असताना यावर देखरेख ठेवण्याचं काम हे खनिकर्म महामंडळाचं असतं। मात्र खनिकर्म महामंडळाने आपली ही जबाबदारी कंत्राटाच्या माध्यमातून एका खासगी कंपनीला दिली आहे। हे काम देताना मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आता होताना पाहायला मिळतोय। तर जायनो नावाची ही कंपनी आहे। जायनो कंपनीकडे कामाचा अनुभव आणि प्रयोगशाळा नसताना देखील हे कंत्राट त्यांना दिलं गेलं। पुढे या कंपनीने एक्सिकॉन कंपनीला पेटी कंत्राट दिलं। हे कंत्राट देताना मोठी अनियमितता झाली असून खनिकर्म महामंडळावर वर्षाला कोटींचा भुर्दंड यातून बसतोय। त्यामुळे या कामाची आणि अनियमिततेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केली आहे। एका कंपनीला झायनो कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीला त्यांनी काम दिलं ज्याला काही अनुभव नाही आहे। त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर केलं आणि ती कंपनी आता काम करत आहे। तो एक वेगळा इश्यू झालेला आहे की या सगळ्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये की बाबा ह्या कंपन्या कशासाठी यांनी एक मॉनिटरिंगचं काम काढलं। तर याच्यातून हे लक्षात येतं की मॉनिटरिंगचं काम याच्याकरता काढलं की 1 टन मॉनिटर करण्याकरता 22 रुपये 83 पैसे हा रेट यांनी डिसाईड केलेला। बरं, हा रेट डिसाईड करत असताना हा पहिलेच डिसाईड केला, म्हणजे ज्या वेळेस काही मॉनिटरिंगबद्दल विषय नव्हता आणि काहीच नव्हतं आणि कोल वॉशरीवाल्यांनी तो एक्सेप्ट केला। ज्यांचा ऑर्डर झालेला होता त्यांना कसं माहीत की मॉनिटरिंग कंपनी येणार आहे आणि मॉनिटरिंग कंपनीला आपल्याला 22 रुपये 83 पैसे हा रेट द्यायचा आहे। असं वाटतं की या मॉनिटरिंग कंपनीच्या माध्यमातून एक तर दलाली चालली आहे 22 रुपये 83 पैशाची। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण पाहतोय कोळशाची देखरेख ठेवण्याचं काम हे खनिकर्म महामंडळाचं असतं आणि असं असताना देखील त्यांनी खासगी कंपनीला हा कंत्राट दिलेला आहे। त्यामागचं कारण नेमकं काय? निश्चित हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। ज्या प्रकारचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे आणि थेट सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे। जर का तुम्ही हा संपूर्ण विषय बघितला तर वेकुलीकडनं जो राज्य सरकार म्हणजे विशेष करून औष्णिक विद्युत केंद्रासाठी जो कोळसा खरेदी केला जातो तो कोळसा खरेदी करताना याची जी मॉनिटरिंगचं जे काम असतं ते राज्याच्या खनिकर्म महामंडळात असतं। मात्र खनिकर्म महामंडळाने आपली जबाबदारी एका खाजगी कंपनीवर टाकलेली आहे आणि त्यासाठी टेंडर प्रक्रिया घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेसने जे काही आक्षेप घेतले त्यामध्ये महत्त्वाचा विषय हा होता की ज्या झायनो कंपनीला हे टेंडर दिलं गेलं त्या झायनो कंपनीला कडे प्रयोगशाळा नव्हती, इतकंच नाही तिची पात्रता नव्हती। असं असताना देखील तिला टेंडर दिलं आणि मग झायनो कंपनीने पेटी कंत्राटमध्ये हे एक्झिकॉन कंपनीला हे काम दिलं। असं देता येत नसताना देखील अनियमितपणे ह्या कंत्राटाचा वाटप झालेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे दर ठरवण्यात आले की कोळशाचा जो प्रति मॅट्रिक टन 22 रुपये 83 पैसे आहे, हा दर ठरवण्याचा आधार काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। यासोबतच जर का तुम्ही बघितलं तर महत्त्वाचा विषय की आपण कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये देखील बघितलं होतं की जेव्हा उत्तम दर्जाचा कोळसा कोराडी औष्णिक केंद्रामध्ये पाठवण्याच्या जागी दुय्यम दर्जाच्या कोळशाची गाडी त्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पाठवली जात होती आणि त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हा घोटाळा तिथे केला जात होता। हेच काम खनिकर्म महामंडळाचं असताना त्यांनी ज्या कंपनीवर दिलं हे कंत्राट, तर ही कंपनी त्या संपूर्ण अधिकाराचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की खनिकर्म महामंडळ हे शिवसेनेच्या कोट्यामध्ये आहे, ऊर्जा मंत्रालय हे काँग्रेसच्या कोट्यामध्ये आहे आणि आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे। म्हणजे महाआघाडी सरकारमध्ये हे 3 वेगवेगळे पक्ष जरी असले तरी आपसातली यांची खुरघुडीचं जे राजकारण आहे हे संपत नाही। आणि महत्त्वाचा विषय आहे की जर का तुम्ही या कामासंदर्भात एका वर्षाचा विचार केला तर साधारण 50 ते 60 कोटीचा खर्च खनिकर्म महामंडळाला येतो। त्याचं कामाच्या बदल्यात त्या कंपनीला 50 ते 60 कोटी रुपये वर्षाला मिळतात। म्हणजे पुढच्या 5 वर्षाचा विचार करायचा झाला तर 300 कोटी रुपये देखरेखीचं काम साठी या कंपनीवर खर्च करावा लागेल। मग खनिकर्म महामंडळाचा काय उपयोग, खनिकर्म महामंडळाच्या यंत्रणेचा काय उपयोग, अशा प्रकारचे आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलेले आहे आणि या संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे। महत्त्वाचा विषय आहे की मॉनिटरिंग कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दलाली घेतली जाते, सोबतच दुय्यम दर्जाचा जो कोळसा असतो त्याला उत्तम दर्जाचा दाखवून तो महाजनकोकडे पाठवला जातो आणि हा सुनियोजित संपूर्ण भ्रष्टाचार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस
गरजेचं आहे. आता या संपूर्ण संदर्भात झायनो कंपनी आपली काय भूमिका मांडतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मात्र खनिकर्म महामंडळाचे जे अध्यक्ष आहे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना या संदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यांचं असं म्हणणं होतं की जर का राष्ट्रवादी काँग्रेसला या संदर्भात काही आक्षेप असेल किंवा प्रशांत पवार ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांना काही आक्षेप असतील तर निश्चितच त्यांनी सीबीआयकडे चौकशी करावी. आम्ही या चौकशीला पुढे जायला तयार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की जे काम खनिकर्म महामंडळात आहे त्या कामावर जर का खनिकर्म महामंडळ 300 कोटी रुपये खर्च करत असेल तर मग खनिकर्म महामंडळाचा काय उपयोग हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या खाजगी कंपनीला जे अधिकार दिले गेले, ज्या खाजगी कंपनीला कोळशाचा दर्जा ठरवण्याचा अधिकार दिला गेला, त्या कंपनीवर मॉनिटरिंग कोण करतं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या कंपनीला हे काम दिलं गेलं होतं ती झायनो कंपनी, तिची बिलकुलच पात्रता नव्हती, तिच्याकडे स्वतःची प्रयोगशाळा देखील नाहीये आणि असं असताना देखील खनिकर्म महामंडळाने तिला हे काम दिलेलं आहे. आणि या संदर्भात खनिकर्म महामंडळाकडून काही स्पष्टीकरण आलेलं आहे? या संदर्भात खनिकर्म महामंडळाचे जे अध्यक्ष रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना आम्ही विचारलं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही याला उत्तर देणार नाही. जर का यांना काही तक्रार असेल किंवा यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी सीबीआयकडे तक्रार करावी, आम्ही तिथे या संदर्भात उत्तर देऊ. महत्त्वाचा विषय आहे की खनिकर्म महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आरोप झालेले आहे. विशेष करून 300 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे हे सर्व जनतेचे पैसे आहेत. सर्वांना माहीत आहे की खनिकर्म महामंडळाचीच ही संपूर्ण जबाबदारी असते, कारण की राज्य शासन ज्या केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफील्ड करणं जेव्हा कोळसा खरेदी करतो आणि तो औष्णिक विद्युत केंद्रासाठी वापरतो, तर ही जी संपूर्ण प्रक्रिया असते मध्ये कोळसा खाणीमधनं निघणं, तो वाशुरीमध्ये वॉश होणं, वाशुरीमधनं ट्रान्सपोर्टने तो औष्णिक विद्युत केंद्र आहे, ही संपूर्ण जी प्रक्रिया असते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मॉनिटरिंग करण्याचं काम आणि कोळशाचा दर्जा ठरवण्याचं काम हे खनिकर्म महामंडळाचं असतं. मात्र खनिकर्म महामंडळाने एक एजन्सी स्थापून ते खाजगी कंपनीला हे काम दिलं आणि हात वर केले. त्यासाठी 5 वर्षासाठी 300 कोटी खर्च येणार आहे. त्यामुळे खनिकर्म महामंडळाचा देखील जी भूमिका एकंदरीत ही अत्यंत संशयास्पद आहे. त्यासोबतच ज्या प्रकारे या कंत्राटाचं वाटप झालं, मध्ये 2019मध्ये कंत्राट निघालं, 2021मध्ये या कंत्राटाचं वाटप झालेलं आहे. त्यामध्ये अनेक अनियमितता होती. जी कंपनी पात्र नव्हती, ज्या कंपनीकडे प्रयोगशाळा नाही, ज्या कंपनीकडे कामाचा अनुभव नाही, अशा झायनो कंपनीला हे काम दिलं गेलं. आणि त्या झायनो कंपनीने एक्झिकॉन या कंपनीकडे पेटी कॉन्ट्रॅक्ट दिला. एक्झिकॉनने आणखी दुसऱ्याला ते काम दिलं. मध्ये एका कामामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत, जे अनियमितपणे होत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. आणि 5 वर्षासाठी जर का 300 कोटी राज्य शासनावर भुर्दंड बसत असेल तर मग तो शेवटी जनतेचा प्रश्न आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. आणि सुनियोजित भ्रष्टाचार आहे म्हणजे वेस्ट WCL मधनं जो कोळसा निघतो, वेकोलीमधनं जो कोळसा निघतो आणि तो औष्णिक विद्युत केंद्रापर्यंत पोहोचतो, या दरम्यान अनेक स्तरावर भ्रष्टाचार होत असल्याचं आपण या देखील आधी बघितलं. कारण की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे ज्या गाडीला कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात जायचं असतं ती गाडी कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात न जाता दुय्यम दर्जाचा कोळसा भरून असलेली गाडी त्या केंद्रामध्ये पाठवली जाते. त्यासाठी त्याचा नंबर प्लेटवर स्टिकर चिकटून गाडी आतमध्ये सोडली जात होती. तर हे संपूर्ण धक्कादायक प्रकार जेव्हा पुढे आले त्यावरनं निश्चितच ही गोष्ट पाहायला मिळते की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो. मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी असेल, वेगवेगळ्या स्तरावरचे काम करणारे लोक असेल, या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशीच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मागणी होत आहे. बिलकुल. या संदर्भात खनिकर्म महामंडळाकडून कोण बोललेलं आहे आणि त्यांचं काय स्पष्टीकरण आहे? हा जेव्हा संपूर्ण प्रकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही खनिकर्म महामंडळाचे जे अध्यक्ष आहे आशिष जयस्वाल त्यांना भेटलो. त्यांना विचारलं की अशा प्रकारची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे, तुम्ही खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने तुमची बाजू स्पष्ट करा. कारण की एका साईडची बाजू जाईल, दुसऱ्या बाजूनं तुमच्यावर जे आरोप झाले त्यामुळे तुमची बाजूही लोकांपुढे येणं गरजेचं आहे. मात्र त्यांनी अत्यंत हास्यास्पद हा संपूर्ण प्रकार काढला की म्हणे आम्हाला जर का या विषयात तर सुरुवातीला बोलायला त्यांनी नकार दिला आणि जर का राष्ट्रवादी काँग्रेसला काही आक्षेप असेल तर त्यांनी या संपूर्ण संदर्भात सीबीआयला तक्रार द्यावी, आम्ही सीबीआयला उत्तर देऊ किंवा न्यायालयात जावं, आम्ही न्यायालयामध्ये उत्तर देऊ. एक प्रकारे खनिकर्म महामंडळाने यावर बोलायला नकार दिला. खनिकर्म महामंडळाची जर का बाजू या संपूर्ण घटनेमध्ये स्पष्ट झाली असती तर निश्चितच हा संपूर्ण नेमका काय घोडा हे देखील स्पष्ट झालं असतं. मात्र सध्या अनेक प्रश्न उपस्थित होता कारण की खनिकर्म महामंडळ आपली भूमिका स्पष्ट करत नाही आणि ज्या प्रकारचे आरोप किंवा ज्या प्रकारे अनियमितता आपल्याला संपूर्ण कंत्राट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळते, कामाच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसने जे आक्षेप घेतले त्यामुळेच त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. नक्कीच तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.
तर आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आरोग्य विभागातील परीक्षेच्या गोंधळाची चौकशी होणार आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. पुणे पोलिसांकडून ही चौकशी केली जाणार असल्याचं कळत आहे. एमपीएससी समन्वय समितीने तक्रार केली होती. पुणे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचा निर्णय घेण्यात आलाय आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा पोलिसांकडून तपास केला जाईल. तर आपण पाहिलं गट ड विभागाची प्रश्नपत्रिका फुटली होती. चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं देखील कळत आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट ड प्रवर्गातील 6205 पदांसाठी 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली आहे. तर आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम न्यासा या कंपनीला देण्यात आलं होतं आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता आणि यावेळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर आता ही चौकशी केली जाणार असल्याचं कळत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. आपण त्यांच्याकडे जाऊया. चंद्रकांतजी, काय अधिक माहिती मिळते? प्राची, या घोटाळ्याचा आपण पहिल्यापासून फॉलोअप केलेला आहे. किंबहुना आपल्याच या फॉलोअपमुळे ही पहिल्या वेळी ही परीक्षा रद्द झाली होती आणि ह्या न्यासा जी कंपनी कंत्राट जी एजन्सी आहे तिला त्यावेळी आरोग्य विभागाने दोषी ठरवलं होतं, पण पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट दिलं गेलं आणि पुन्हा एकदा पेपर फुटले 24 तारखेच्या 31 तारखेच्या ह्याच्यात आणि ते पेपर फुटीची बातमी आपण लावून धरली, आपण सगळी समोर आणली. त्यानंतर अखेर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम ब्रांचला याचा रिसर्च तक्रार दाखल झाली. आज त्याचा गुन्हा दाखल होतोय आणि ही प्रश्नपत्रिका या मुलांपर्यंत नेमकी कुठून आली, कशी आली, त्याचं सगळं कॉल रेकॉर्डिंग सीडीआर आता सगळं याचं सायबर ब्रँच याची तपासणी करेल आणि नेमका कोणी पेपर फोडला आणि याच्यातनं हे सगळं बिंग फुटू शकतं ह्या परीक्षा घोटाळ्याचं. कारण असा आरोप होतो या परीक्षेमध्ये क आणि ड वर्गासाठी 9-9 लाख रुपये विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत या परीक्षार्थ्यांनी या परीक्षेमध्ये. असा क्लिअर कट आरोप केलेला नाही, पण त्याचं कुठं ट्रेसिंग होत नव्हतं किंवा कोणी चौकशी करत नव्हतं. पण ही तक्रार दाखल झाल्यामुळं आणि याची आता चौकशी होणार असल्यामुळं सायबर क्राईम ब्रँच मार्फत हा घोटाळा परत पोलिसांना जाता येणार आहे. फक्त आता शासनाने या संदर्भात फर्म राहिलं पाहिजे, कारण आरोग्य विभाग अजूनही हा घोटाळा झाला नसल्याचा हा दावा करतोय. पण ही चौकशी सुरू झाल्यामुळे त्यांच्या दाव्यातला फोलपणा निश्चितच समोर येऊ शकतो. फक्त आता हे मुलं जे आहेत यांनी तक्रार दिलेली आहे, फक्त पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करणं गरजेचं आहे, कारण शेवटी हा शासनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे शासनाने जर या निष्पक्ष चौकशी करून दिली सायबर क्राईम ब्रँचला, निश्चितच या घोटाळ्यातल्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांना जाता येणार आहे. फक्त या दरम्यान ते अलर्ट होऊ नयेत याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. प्राची, बिलकुल. चंद्रकांतजी, आपण पाहतो वर्षानुवर्षे विद्यार्थी अभ्यास करतात आणि अखेर त्यांच्या परीक्षा देण्याची वेळ येते आणि असा सगळा प्रकार घडत असतो. नेमकं आरोग्य विभागाने एवढा मोठा हलगर्जीपणा केला कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एमपीएससी असताना देखील न्यासा या संस्थेकडे त्यांनी परीक्षा घेण्याचं सगळं कंत्राट वगैरे दिला, तर हा एवढा मोठा हलगर्जीपणा नेमकं करण्याचं कारण काय? याचं कारण हे आहे, महाआयटी नावाचा जो एक विभाग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या मार्फत हे कंत्राट दिलं गेलं. आरोग्य विभागात त्याच्यावर नियंत्रण होतं. पण ह्या मुलांची फ्रॉम डे 1 मागणी आहे की ह्या ज्या कंत्राटी कंपन्या आहेत यांना परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा नसते. हे खासगी कंत्राटी कंपनी कमी पैशात उचलतात, मग खासगी कॅपनी ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका निहान करतात, त्यातनं पेपर फुटीचे हे सगळे प्रश्न समोर येतात. म्हणून हे सगळं निष्पक्ष जर पार पाडायचं असेल, निष्पक्षपणे ही सगळी परीक्षा पद्धत आरोग्य विभागाची परीक्षा, तर हे सगळं एमपीएससीकडे आहे. कारण एमपीएससी हा स्वायत्त आयोग आहे. आपली माहिती आपल्याला क्लास 1 क्लास 2च्या सगळ्या परीक्षा आणि निवड प्रक्रिया भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत होते. तशाच त्याच धर्तीवर या आरोग्य विभागाच्या परीक्षाही भरती प्रक्रिया एमपीएससीकडे द्याविषयी फ्रॉम डे 1 मुलांची मागणी, पण सरकार दाद देत नाही. ह्या खासगी एजन्सीना त्याचं कंत्राट देतं आणि त्यातनं मग हे सगळे घोटाळे होतात, गैरप्रकार होतात आणि असं पेपर फुटीच्या सगळे समस्या किंवा हे सगळे घोटाळे बाहेर पडतात. बिलकुल, नक्कीच. चंद्रकांतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि आता वळतोय आपण एका राजकीय बातमीकडे. मुंबईतील वॉर्ड रचनेवरून भाजप आणि शिवसेनेतील चांगलीच झुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते दररोज वॉर्ड रचनेवरून शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधतात. त्यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. वॉर्ड रचना बदलली हे त्यांनी खरं करून दाखवलं पाहिजे असं आव्हान परबांनी दिलंय. त्याचप्रमाणे लोकांच्या मतदानावर आपला विश्वास असल्याचंही परब म्हणाले.
बघा, आरोप करणं सोपं आहे, हे आरोप सिद्ध देखील करावे लागतील ना. आता आयुक्तांनी पेनड्राईव्ह बदलला किंवा हे आरोप आहेत ना, याच्या बाबतीतले पुरावे किंवा याच्या बाबतीतली माहिती ही कोणाकडे आहे? केवळ आरोप होत आहेत हे, याच्या बाबतीतली स्पष्टता काहीच नाही आहे, केवळ आरोप आहे. मी निवडणुकीला सामोरा जाणारा माणूस आहे. रडीचा डाव का चांगला डाव, निवडणुकीमध्ये लोक मतदान करतात आणि लोक ठरवतात कोणी निवडून यायला पाहिजे. आम्ही आमच्या केलेल्या कामाच्या जोरावर लोकांच्या समोर जाऊ, मतं मागू आणि 100% पुन्हा एकदा महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल असा विश्वास मला आहे. दादरा नगर हवेलीतील शिवसेनेचा मोठा विजय झालाय. पक्षवाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय होता, अन्यायाविरोधातला हा लढा होता, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्याचप्रमाणे शिवसेना इतर राज्यात ही निवडणूक लढवणार असून आम्हाला विजयाची अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुंबईत उपनगरात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसस्टॉप चांगले व्हावे ह्याच्यासाठी आम्ही फंड देतो आहे. मुख्यतः आपले जे हायवेज आहेत तिथे फ्लायओव्हर्स असतात, वेगळे वेगळे मोठ्या रस्त्यांवर फ्लायओव्हर्स असतात. फ्लायओव्हरच्या जी खालची जागा आहे तिथे काहीतरी चांगलं गार्डन व्हावं. आपण बघितलं असेल माटुंगामध्ये जसं केलेलं आहे तसं इथे वेगळ्या ठिकाणी अर्बन स्पेस म्हणून निर्माण व्हावं. टॉयलेटची सुविधा असेल एक्सप्रेस हायवेजवर, हे देखील आम्ही करत आहोत. एकंदरच मुंबईत युटिलिटी आणि सरफेस अपग्रेड, एस्थेटिक्स अपग्रेड देखणं होणं गरजेचं आहे शहर, आणि त्याच्यावर आम्ही जास्ती फोकस करत आहोत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्राची साळुंखे. पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. काम सुरू न केल्यास कारवाई करू असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलेला आहे. एसटी कामगारांना हा इशारा देण्यात आला. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. संध्याकाळपासून काम सुरू करा असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. 15% कर्मचाऱ्यांनी काम सुरू करावं, अन्यथा उद्यापासून कारवाई करण्याचा इशारा परबांनी दिला. उद्या डेपो बंद राहिल्यास कारवाई करणार आहेत. विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवेन असं देखील परबांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र जर तुम्ही कामावर आला नाहीत, काम सुरू केलं नाही तर कारवाई करण्याचा इशारा देखील परबांनी दिलाय. फक्त 15-17% कर्मचारी आज कामावर नाही आहेत. त्यांनी ताबडतोब कामावर यावं. आज संध्याकाळपासून डेपो चालू करावेत. मी सकारात्मक सगळं माझं जे म्हणणं आहे ते विरोधी पक्षनेत्यांना पण सांगितलेलं आहे, कृती समितीला देखील सांगितलेलं आहे. तर ह्या आमच्या दोघांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कर्मचाऱ्यांनी काम चालू करावं. फक्त एकच आहे की उद्या दिवाळीच्या तोंडावर जर ह्या जनतेशी शेवटी बांधिलकी तुमची देखील आहे, आमची देखील आहे, या जनतेला कुठे वेठीला धरण्याचा प्रयत्न उद्यापासून होऊ नये. आणि जर उद्यापासून जर डेपो बंद राहिले तर मग नाईलाज असतो प्रशासनाचा भाग म्हणून मला कारवाई करावी लागेल. तो पुढच्या बातमीकडे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात मनमाड पोलिसांना यश आलंय. तर या पकडण्यात आलेले 2 आरोपी मनमाडचे तर 3 मालेगाव भागातील आहेत. या आरोपींकडून 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात. यातील मुख्य आरोपी सनी दुसाने याने मास्टर की बनवली होती. तिचा वापर करून या टोळीने गेल्या 2 महिन्यांपासून शहर परिसरात धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांनी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीने आणखी किती ठिकाणी मोटारसायकली चोरी केल्या आहेत याचा तपास आता केला जातोय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.